शासनाच्या वतीनं राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवलं जात आहे. या अभियानांतर्गत 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या थकीत घरफाळा रक्कमेत 50% सवलत देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी 2025-26चं चालू वर्षाची घरपट्टी एकरकमी भरणं बंधनकारक आहे. राज्यात अनेक ग्रामपंचायतीनं हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी ग्रामपंचायतीनं मिळकतधारकांच्या थकीत घरफाळ्यात 50% कर सवलत दिली आहे. त्यानंतर पाणीपट्टी दिवाबत्तीच्या करात सवलत देण्याची मागणी केली जात होती. याबाबत मंगळवारी माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली. या बैठकीत पाणीपट्टी आणि दिवाबत्ती करात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. 31 डिसेंबरपूर्वी ग्रामस्थांनी या निर्णयाचा लाभ घेण्याचं आवाहन जगदाळे यांनी केलंय. नरसिंहवाडी ग्रामपंचायतीच्या घरफाळा पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कराच्या बाबतीत या ठिकाणी ग्रामपंचायतीनं मासिक सभा घेतली. ग्रामपंचायतीचे गावसभा पण घेतली आणि ही सभा घेत असताना यापूर्वी सभा लेट झाल्याचे काही लोकांचं मत होतं. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळं कुरुंदवाड नगरपालिकेच्या आचारसंहितेची अडचण असल्यामुळं आम्हाला हा निर्णय लवकर देता आला नाही. मात्र याबाबतचा निर्णय आम्ही मासिक सभा आणि ग्रामसभा याच्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये पाणीपट्टी, घरपट्टी आणि दिवाबत्ती कर हा 50% सवलतीनं घेण्याचं ठरलेलं आहे. ही 50% सवलत मागील बाकीवरती आहे. मात्र या वर्षीची बाकी पूर्ण भरावी लागणार आहे. त्यामुळं ग्रामस्थांनी या सवलतीचा लाभ घ्यावा आणि 31 डिसेंबरपर्यंतच ही सवलत असल्यामुळं पुढील कालावधीचं कोणत्याही प्रकारचं आश्वासन आपल्याला देता येणार नाही आणि म्हणून 31 डिसेंबरपूर्वी ग्रामस्थांनी घरफाळा, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर हा वेळेत भरून सवलतीचा लाभ घ्यावा. उपसरपंच अनघा पुजारी यांनी जे नागरिक नियमितपणे कर भरतात त्यांनाही सवलत देण्याचा आम्ही ठराव केला असून याबाबत लवकरच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं. या निर्णयामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून कर वसुली विकासाच्या कामांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. यावेळी माजी उपसरपंच रमेश मोरे, शिवराज जाधव, बजरंग कांबळे, विनायक काळे, गणेश सुतार, रमेश खिरुगडे, ग्रामविकास अधिकारी हेमंत कोळी, दत्तात्रय चव्हाण आदी उपस्थित होते.